मित्रांनो, बऱ्याचशा SIP किंवा STPच्या इन्व्हेस्टरला ना म्युच्युअल फंडची जादूच कळाली नाहीये, त्यामुळे ते लोक त्यांची वेल्थ बनवूच शकत नाही. हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण दोन उदाहरणं जर आता चेक करू. जर केस नंबर 1 आपण बघितली की तुम्ही 5,000 रुपयाची SIP चालू केली आहे आणि तुमची जी NAV आहे, ज्या फंडमध्ये तुम्ही पैसे टाकतात, ती 100 रुपयाची NAV आहे आणि मार्केट तिथून प्रत्येक महिन्याला 2% पडतंय. असं पकडून चालू आपण 12 महिने SIP करतो आणि प्रत्येक महिन्याला पडतंय. तर काय होईल की तुमचा जो 100 रुपयाची NAV आहे ती झाली 98 रुपये. ज्यावेळेस तुम्ही 5,000 रुपयाची SIP करता आणि 98 रुपयाची NAV होते, तर तुम्हाला जिथे 50 युनिट येणार होते 100 रुपयाच्या NAVला, ते 98 रुपयाच्या NAVला येतील 51 युनिट. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये परत NAV 98 वरून 96 रुपयावरती आली, त्याच्या पुढच्या महिन्यात 96 वरून 94 वरती आली. ज्यावेळेस NAV 98 वरून 96 वरती येते त्यावेळेस तुम्हाला 51च्या जागी 52 युनिट येतात. त्याच्यानंतर तुम्हाला 53 युनिट येतात, 54 युनिट, असं प्रत्येक महिन्यात चालतं. जर असं आपण पकडलं 12 महिने जर मार्केट 2% खाली आलं तर आपण पूर्ण वर्षभरामध्ये म्हणजे 12 महिन्यामध्ये आपण 694 युनिट अॅक्युम्युलेट करतो. आणि हेच जर युनिट आपण 5 वर्षानंतर चेक केले, 5 वर्ष जर मार्केटने 12%चा परतावा दिला तर तुमची 100 रुपयाची जी NAV आहे ती झाली 176 रुपये. आणि जर या तुमच्या 694 युनिटचं जर आपण व्हॅल्युएशन बघितलं, मार्केटने ते 12%चा परतावा दिलाय, पण या ज्या 694 युनिटचं जे व्हॅल्युएशन आहे ते झालेलं असेल 1,22,300 रुपये. म्हणजे मार्केटने 12%चा जरी परतावा दिला तरी तुमच्या जे इन्व्हेस्टमेंट आहे 5,000 रुपयाप्रमाणे केली आहे त्याच्यावरती तुम्हाला 16.06% रिटर्न्स आले. त्यामुळे मार्केट खाली पडताना ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्हाला युनिट्स जास्त मिळतात. आणि हेच जर आपण केस 2 बघितली की जिथे मार्केट प्रत्येक महिन्याला 2% वाढतंय, म्हणजे 100 रुपयाची जी NAV होती ती पुढच्या महिन्यामध्ये 102 झाली, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 104 झाली, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 106 झाली. मग त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस तुम्ही पूर्ण वर्षभरामध्ये म्हणजे 12 महिन्यामध्ये तुम्ही 533 युनिट जमा कराल. आणि त्या 533 युनिटमध्ये जर मार्केटने 12%चा परतावा दिला, NAV जर 176 रुपये झाली 100 रुपयाची, तर तुमचं जे व्हॅल्युएशन झालं असेल ते असेल 533 युनिटचं 93,900 रुपीज. म्हणजे ऍक्च्युअलमध्ये मार्केटने 12%चा परतावा दिला, पण तुम्ही चढत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, त्यामुळे तुम्हाला रिटर्न्स आले 10.08%चे. त्यामुळे जर तुमची SIP चालू असेल किंवा तुम्ही STP करत असाल तर मार्केट ज्यावेळेस पडत असेल त्यावेळेस ते बंद केलं तर ती तुमची सर्वात मोठी चूक होईल आणि तुम्हाला मार्केट जसा रिटर्न्स देणार आहे तसं नाही देणार. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की हे जे व्हिडिओ आहेत ते बघितल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती चालू ठेवायची आहे की वाढवायची आहे. सध्याची कंडिशन्स तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला असं सातत्य ठेवायचं असेल, अशीच इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.